मित्र, आज आपण लग्नानंतरचं प्रेम ही कथा बघणार आहोत. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता. मी नुकतीच संसाराला लागलेली, स्वप्नांनी भरलेली नववधू. माझं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. अजय माझा नवरा दिसायला चांगला कमावता होता आणि माझ्यावर खूप प्रेम करत होता. पण तरीही कुठेतरी एक अनामिक हुरहूर मनात घर करून राहिली होती. तो म्हणजे विराज. दिसायला देखणा होता. त्याचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य कुणालाही मोहून टाकायला पुरेसं होतं. तो माझ्या घराशेजारीच राहायला आला होता. कॉलेज सुटल्यावर तो नेहमी गिटार वाजवत बसे आणि त्याची ती धून माझ्या कानावर पडे. हळूहळू आमची ओळख झाली. विराजाने माझ्यात मैत्री झाली. तो मला ताई म्हणायचा. तो माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्याचे कॉलेजमधले किस्से, त्याचे मित्र, त्याचे स्वप्न, सारं काही तो मला सांगायचा. मलाही त्याच्याशी बोलणं आवडायला लागलं. त्याच्यात मला एक निरागसता, एक आपलेपणा जाणवायचा. अजय कामात व्यस्त असायचा. त्याला माझ्यासाठी पुरेसा वेळ नसायचा. अशावेळी विराज माझ्यासाठी हक्काचा माणूस बनला होता. आम्ही तासनतास गप्पा मारायचो, एकत्र सिनेमा बघायचो आणि नुसतंच गप्पा मारत फिरायचो. एक दिवस विराजने मला त्याच्या मनातली गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ताई, मला तुझ्याबद्दल आदर आहे. तुम्ही खूप चांगले आहात. मला तुमच्याबद्दल विशेष भावना आहेत. मी क्षणभर स्तब्ध झाले. मला काय बोलावं हे कळेना. मी त्याला समजावलं, विराज, तू अजून लहान आहेस. हे फक्त आकर्षणाचे क्षणिक विचार आहेत. मी विवाहित आहे आणि अजय माझा नवरा आहे. तू माझ्या चांगल्या मित्रापेक्षा जास्त काही नाहीस. त्यानंतर विराज थोडा शांत झाला. त्याने माझ्याशी बोलणं कमी केलं. पण माझ्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. मलाही विराज आवडायला लागला होता, हे मी नाकारू शकत नव्हते. पण माझ्या व्हॅल्यूज आणि कर्तव्यांशी बांधलेली होती. अजय माझ्यावर प्रेम करत होता, पण त्याला माझ्या भावनांची जाणीव नव्हती. त्याला माझ्या मनात काय चाललं आहे हे कधीच कळलं नाही. मी त्याला विराजबद्दल काही सांगू शकत नव्हते. एक दिवस विराजने मला सांगितलं की तो शिक्षणासाठी शहराबाहेर जाणार आहे. मला खूप वाईट वाटलं. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक मोठी पाकळी निर्माण होणार होती. विराज गेला आणि मी पुन्हा माझ्या संसारात रमून गेले. पण विराजची आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली. अनेक वर्ष निघून गेली. मी आई झाले. माझ्या मुलांमध्ये मी रमून गेले. एक दिवस मी एका कार्यक्रमात अजयसोबत गेले होते. तिथे मला विराज भेटला. तो आता खूप बदलला होता. तो एक यशस्वी व्यावसायिक बनला होता. त्याने मला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. आम्ही एकमेकांना भेटलो. त्याने माझ्या मुलांची विचारपूस केली. आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला. पण त्या भेटीत एक अंतर जाणवलं, एक दुरावा जाणवला. त्या भेटीनंतर मला जाणवलं की वेळ खूप पुढे निघून गेली आहे. विराज आता माझ्या आयुष्याचा भाग नाही. माझं आयुष्य बदललं आहे आणि मला ते स्वीकारायला हवं. आज मी माझ्या संसारात आनंदी आहे. अजय आजही माझ्यावर प्रेम करतो, पण माझ्या मनात विराजची आठवण एक गोड हुरहुर बनून कायम आहे. ती आठवण मला माझ्या तरुणपणीच्या स्वप्नांची, माझ्या मनातल्या अनामिक ओढीची जाणीव करून देत राहते. ती आठवण माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.